ভালোবাসে গো, গোপনে সে আমায় ভালোবাসে। ভালোবাসার নাই ঠিকানা, যখন তখন না গোনা, ভালোবাসার নাই ঠিকানা, যখন তখন না গোনা, চিতদিনের জানা শোনা থাকে আশেপাশে গো, থাকে আশেপাশে। মন মেতেছে মহুল ফুলের বাসে গো, মন মেতেছে মহুল ফুলের বাসে। ও সজনী গোপনে সে আমায় ভালোবাসে গো, গোপনে সে আমায় ভালোবাসে। আমার সজনী গোপনে সে আমায় ভালোবাসে গো, গোপনে সে আমায় ভালোবাসে। লালে লাল হয়ে পলাশ বন, মন হলো বাজু চাটন, লালে লাল হয়ে পলাশ বন, মন হলো বাজু চাটন। মন মেতেছে মহুল ফুলের বাসে গো, মন মেতেছে মহুল ফুলের বাসে। আমার সজনী গোপনে সে আমায় ভালোবাসে গো, গোপনে সে আমায় ভালোবাসে, গোপনে সে আমায় ভালোবাসে গো, গোপনে সে আমায় ভালোবাসে। झारखंड पूर्व भारतातील हे एक राज्य त्याच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी ओळखलं जातं. हे आदिवासी संस्कृतीचं मिश्रण आहे. प्रत्येक जमातीची स्वतःची विशिष्ट भाषा, चालीरीती आहेत. पायका नृत्य हे भारतातील झारखंड राज्यातील एक लोकनृत्य. हे एक मार्शल आर्ट नृत्य आहे जे युद्धाच्या कलेचं प्रतीक आहे. हे नृत्य सामान्यतः मुंडा समुदायातील पुरुषांद्वारे केलं जातं. चला तर मग घेऊया रोमांचकारी अनुभव झारखंडच्या पायका नृत्याचा.
झारखंडच्या खालच्या अंगाला उतरल्यावर आपण येतो ओडिशात. ओडिशा हे ऐतिहासिक ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे. ओडिशामध्ये जगभरातील पर्यटक भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने गर्दी करतात. ओडिशातील अनेक लोकनृत्यांपैकी एक घुमुरा. घुमुरा नृत्य हे ओडिशातील कालाहांडी जिल्ह्यातील एक लोकनृत्य आहे. घुमुरा नृत्य हे वाईटावरच्या विजयाचं प्रतीक आहे. हे एक प्राचीन युद्ध नृत्य आहे जे सहभागी समुदायांमध्ये एकता आणि बंधुत्ता वाढवते. नृत्याचे नाव घुमुरा नाट हे नृत्यादरम्यान वाजवले जाणारे ढोल यावरून आले आहे. चला तर मग करायचा आपण घुमुरा. বাজু ঘুমুরা ইন্দ্রভদ্র নাদিনী ছুটু কলাহান্ডির সৈন্য বাহিনী বাজু ঘুমুরা ইন্দ্রভদ্র নাদিনী लोकनृत्यांच्या दुनियेत प्रवास करताना आता आपण दक्षिणेकडे वळूया. तर प्रेक्षक हो, आपण आता येत आहोत आंध्र प्रदेश व तेलंगणा या भागात. लंबाडी नृत्य आंध्र प्रदेश व तेलंगणा या प्रदेशात केलं जाणारं एक लोकनृत्य. आंध्र प्रदेश हे दक्षिण पूर्व भारतातील एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती असलेलं राज्य. तर तेलंगणाची संस्कृती ही दक्षिण भारतीय आणि पर्शियन परंपरांचे मिश्रण आहे. लंबाडी नृत्यातील नर्तक अतिशय रंगीबेरंगी वेशभूषा घालतात. नृत्यात डफ आणि तुकडा या वाद्यांचा वापर केला जातो. लंबाडी नृत्य केवळ शारीरिक हालचालींचे नृत्य नाही, तर भावनांचेही प्रकटीकरण आहे. पाहूयात लंबाडी नृत्य.
పంచాగుట్ట వాచుగాడ మల్లి జంతుని బాల్లోన పెట్టుకొస్తిని నల్లగొండ నాగవల్లిని నీకు నాసుకంత ఇవ్వవస్తుని పొద్దు తంది మరి పోరగాడ చందిరాల లాలా కూడా లంబడి పిల్ల రంబందిరో పంజారోడ ససంగిట ఆకుమల సాతుందిరో పంజాగుట్ట నల్లగొండ నాగవల్లిని నీకు నాసుకంత ఇవ్వవస్తుని పొద్దు తండ్రి మరి పోరగాడ చదిరాల లాలా కూడా లంబడి పిల్ల రంబందిరో పంజారోడ సత్సంగిత ఆకుమల సాటుందిరో పంజాగుట్ట. तामिळनाडू हे दक्षिणेतील अजून एक राज्य. तामिळनाडूची संस्कृती ही प्राचीन परंपरा, कला, संगीत आणि साहित्य यांचं मिश्रण आहे. इथल्या लोकांना त्यांच्या द्रविडियन संस्कृतीचा अभिमान आहे. असेच दक्षिणेतील अजून एक राज्य केरळ. केरळचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहास प्राचीन काळापासूनचा आहे. चेरा, चोल आणि पांड्यांसह अनेक राजवंशांनी केरळवर राज्य केलं आणि राज्याच्या पारंपरिक वारशात मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. या दोन्ही राज्यात केलं जाणारं एक लोकनृत्य माईलट्टम. मोरांच्या नृत्याला माईलट्टम म्हणतात. हे तामिळनाडू आणि केरळमध्ये भगवान सुब्रह्मण्य यांच्या सन्मानार्थ सादर केलं जाणारं एक पारंपरिक नृत्य आहे. भगवान मुरुगन परवानी नावाच्या मोरावर स्वारी करतात अशी इथे मान्यता आहे. चला तर मग आपण पाहूयात सुंदर असा मयूर नृत्य म्हणजेच माईलट्टम.
मोरबनी तन घट करे मन मोरबनी तन घट करे घंघोर झरे चौवर महामा मोरबनी तन घट करे मन. केरळमधून वरती सरकलो की आपण पोचतो दक्षिणेच्या अजून एका राज्यात, कर्नाटकमध्ये. ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡೋದು ಬರುತ್ತದೆ. जाऊ दे. तर कर्नाटक आपल्या समृद्ध संस्कृती, इतिहास आणि विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटक राज्यात शास्त्रीय संगीताएवढेच लोकनृत्य आणि लोकसंगीतही खूप लोकप्रिय आहे. कोला नृत्य, ज्याला बुटा कोला देखील म्हणतात, हे भारताच्या कर्नाटक राज्यातील किनारपट्टीवरील जिल्ह्यामध्ये केलं जाणारं एक लोकनृत्य आहे. हा एक अवैधिक विधी आहे जो स्थानिक देवतांचा सन्मान करतो आणि तुळू आदिवासी परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे नृत्य वार्षिक विधी किंवा शुभप्रसंगी तसेच गावांना संरक्षण मिळावे म्हणून केलं जातं. कर्नाटकातील तुलुनाडू आणि मलेनाडू भागात तसेच उत्तर केरळमधील कासारगोड येथेही हे नृत्य केलं जातं. चला तर पाहूया कोला नृत्य. ದೇವ